अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच अंगारकी चतुर्थी। खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून आज चतुर्थीच्या गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याच्या काही ना काही सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। बघा, चतुर्थीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या मनात असणारी एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यात जे सतत अडथळे येत असतील किंवा सतत काही संकट येत असतील त्या अडथळ्यांचा संकटांचा नाश करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या ज्या सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। खरं तर हा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी जितका महत्त्वाचा समजला जातो तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता आणि विघ्नांचा नाश करण्यासाठी असतो। बघा, गणपती बाप्पांना आपण विघ्नहर्ता, संकटहर्ता, दुःखहर्ता म्हणतो, कारण ते आपल्या आयुष्यातील संकटांचा, विघ्नांचा, दुःखांचा नाश करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणतात। ज्यांच्याही घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल, विवाह होण्यास काही विलंब होत असेल, सतत काही अडथळे येत असतील तर त्यांनी चतुर्थीच्या दिवशी 21 गुळाच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत। 21 छोट्या छोट्या गुळाच्या गोळ्या तुम्ही पिवळा जो चिक्कीचा असतो किंवा जो पोळ्यांचा गुळ असतो तो घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे। फळ घेतलं तरीही चालेल, फळ नसेल तर फूल घ्या आणि फूल नसेल तर लाल रंगाचं फळ घ्या। हे घेऊन तुम्हाला कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। सगळ्यात अगोदर फूल किंवा फळ जे घेऊन गेलेले आहात ते गणपतीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर 21 गोळ्या ज्या गुळाच्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्यातील प्रत्येक एक गोळी गणपती बाप्पांना अर्पण करून तुमच्या मुलांसाठी किंवा तुम्ही जर स्वतःसाठी करत असाल तर तुमच्या लग्नासंदर्भातील जी इच्छा असेल ती बाप्पांना सांगायची आहे आणि 21 वेळा बाप्पांचं स्मरण करायचं आहे। हा उपाय तुम्ही सलग 3 चतुर्थी, 4 चतुर्थी किंवा 7 चतुर्थी करू शकतात। या उपायाने तुमच्या घरामध्ये कितीही विवाह संदर्भातील काही अडचणी, अडथळे असतील तर ते दूर होतील आणि 2 ते 3 महिन्यांच्या आतच तुमच्या घरातील त्या व्यक्तीचा विवाह जुळण्यास मदत होईल। घरामध्ये एखाद्या व्यक्तीला काही त्रास होत असेल, बाधा असेल, आजारपण असेल, नोकरी लागत नसेल, प्रमोशन मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही अडथळे अडचण येत असेल, विवाहाची समस्या असेल, घरामध्ये काही कर्ज झालेलं असेल तर त्याच्यासाठी ही दुसरी सेवा करायची आहे। ही सेवा देखील तुम्हाला कुठल्याही चतुर्थीपासून करायची आहे। याच्यासाठी 7 तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहेत आणि ते एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या किंवा कलाव्यामध्ये तुम्हाला गुंफायचे आहेत। 7 हळकुंड घेऊन ते तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या धागामध्ये गुंफायचे आहेत आणि ही जी गुंफलेली 7 हळकुंडांची माळ आहे ती घेऊन गणपतीच्या मंदिरात जायचं आहे। तिथे जाऊन ही हळकुंडांची माळ गणपतीच्या गळ्यात अर्पण करायची आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा बाप्पांना सांगून ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। या उपायाने कर्जातून मुक्तता होईल, विवाहाची समस्या सुटून जाईल, घरामध्ये दरिद्रता असेल तर ती कुठेतरी कमी होईल, गरिबी कुठेतरी कमी होईल, आयुष्यात सुख समृद्धी येईल, मनामध्ये कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल। ठीक आहे। आता आजचा हा मेन उपाय, तुमच्या घरात खूप नकारात्मकता असेल, घरामध्ये तुमच्या कर्त्या पुरुषाची जर प्रगती खुंटलेली असेल, त्याला यश मिळत नसेल, त्याचे यशाचे मार्ग जर बंद झालेले असतील तर त्याच्यासाठी हा तिसरा उपाय। याच्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक मूठभर काळे तीळ घ्यायचे। आपल्या घरामध्ये जे काळे तीळ असतात ते तीळ, ठीक आहे, त्याच्यासोबत एक चिमूटभर काळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे आणि 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। या तीनही वस्तू तुम्हाला एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या, हिरव्या रंगाच्या कापडामध्ये घ्यायच्या आहेत। ह्या सगळ्या वस्तू घेऊन त्याची एक त्याला म्हणजे त्या कापडाला एक गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची। ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि आपल्या घरात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यावरून ही पोटली उतरवायची। उतरवत असताना त्या व्यक्तीच्या आयुष्यात यश मिळण्यासाठी, त्याला सद्बुद्धी मिळण्यासाठी, त्याला प्रत्येक गोष्टीत
प्रगती होण्यासाठी, त्याच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ओम गण गणपती नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा तुम्हाला ही कापडाची पोटली उतरवून घ्यायची आहे. घराच्या आतील 4ही कोपऱ्यांना ही पोटली स्पर्श करायची आहे. त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे. घराचं जे मुख्य आपलं प्रवेशद्वार असतं, आपला जो मुख्य दरवाजा, तिथूनच आपल्या घरात खरं तर लक्ष्मीची प्राप्ती होते आणि तिथूनच आपल्या घरात अवलक्ष्मीची प्राप्ती होते. नेहमी इथे उपाय आणि सेवा केला तर नक्कीच घरात लक्ष्मी येते, घरामध्ये सकारात्मकता येते. पण जर तुम्ही इथे काही उपाय सेवा करत नसाल तर आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी आणि जी दरिद्री आहे ती वाढत जाते. म्हणून जे उपाय सांगत असते ते नेहमीच उंबरठ्याचे करत चला. आता ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरवायची आहे. जेव्हा तुम्ही ही पोटली मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरवाल तेव्हा तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी, मुख्य प्रवेशद्वारावरती वास करत असणारी जी नकारात्मक शक्ती आहे, अवलक्ष्मी आहे, ती त्या वस्तूंमध्ये शोषली जाईल. आता हे सगळं घेऊन घराच्या म्हणजे ही पोटली घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि जो दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागाला ही पोटली कापडाची आहे ती फेकून द्यायची. ती खोलायची नाही, त्यातलं साहित्य काढायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त ही पोटली जी आहे ती घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायची. स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वच्छ स्नान करा आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या काही अजून सेवा करायच्या असतील, बाप्पांचं नैवेद्य वगैरे असेल किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकता. ही सेवा संध्याकाळी 5च्या पुढे ते तुम्हाला रात्री 9च्या आतमध्ये, कमीत कमी 9 9:30च्या आतमध्ये तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे. बघा, येत्या 24 तासांच्या आत या सेवेचा लाभ व्हायला सुरुवात होईल. घरातील वातावरण पूर्ण सकारात्मक होईल, घरातील नकारात्मकतेचा नाश होईल, घराची बांध खुली होईल आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं कल्याण होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आता समजा तुमच्याकडे काळ्या रंगाचे तीळ नसतील, तुम्ही फक्त काळ्या रंगाची मोहरी घेतली तरी चालेल. काळी मोहरी प्रत्येकाकडे असते, आपण फोडणीसाठी तीच मोहरी वापरतो. तर तुम्ही फक्त काळी मोहरी आणि त्याच्यासोबत तुम्ही काळ्या मिऱ्या घेतल्या तरीही चालतील. तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.